तोंड आशीर्वाद दे बाई नांदतराव मांगतराव मित्रा मित्रा गावाची यात्रा बुढारी सत्रा होता कामा नाही बुढारी सत्रा होता कामा नाही बुढारी पाहिजे एक जेणेकरून तो गावाचा विकास करणारा पाहिजे गाव भक्का करणारा नको आपण जमले या ठिकाणी आपले मित्र मित्र हा पंतमंडळी आपण कार्यकर्ते आहेत. कार्यकर्ते गावादर्श करायचं आपल्याला दारूबंदी कर द्या. दारूबंदी करायची अगोदर गावामध्ये आम्हाला काय करतो माहिती आहे का त्या? काय आहे ना फीट जर या ना तो त्याला कोणी दिसत नाही अशी गर्दी मा कोणा बी नाकावर पाय ठिसन आणि मग त्या बाईचा पैसा ठेवायचा आणि मग वहिनी कधी बांधणार नाकावर पाय ठेवून दोन लावा मग आहे दारू बांध करा रे दारूबार दारूबंदीचा चेअरमन भास्करराव तुला करायचंय जमावू नाही का त्या दारूवाला मला उलटी मारती चिल्लर फारची काय काम नाही या दाखला पोरे पुन्हा वांगे राहतील बॉडीगार्ड झाला तू दारूबंदीचा चेअरमन रामनी सैना कोण होती त्या शेत्या झाला दारूबंदीचा चेअरमन हा धनराव कसा ऐका हो ऐका ऐका जो कोणी गावात दारू पाडेल त्यातले गुई पुरावसू साधा पाठ सत्ता बंद करा रे दारूबंदीचा चेअरमन तुला करायचं हा झाला तू सट्टाबंदीचा चेअरमन सत्ताबंदीला शर्मान धनुरा हा जो कोणी गावात सट्टा लावेल काही मग सत्तावन्न चार खरं बाबा या दारूमुळे घोटाळा होतो दारूमुळे दारू सोडा आणि संसार जोडा मग दारूचं थोडस गाणं घेऊ अरे हा हो सरपंच राम 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 बापू अरे खरं भाऊ हो काय काढलं काही नाही डबल एक काढायला आता गावाची अब्र तुम्ही काय करा ते मी गावमा भाग घेऊ शकत नाही का बाप्पा अरे तुम्ही लोक समाज डायरेक्ट पाठा केले बापू अरे तुना तुना बांधून निष्ठी झालो होता रे 15 वर्ष मी गावना सरपंच राहिलो अरे मला विरोध कोणी गाव पेपर भरा का नाही. कोणी उंच बोट करा का नाही मग मी बिनविरोध लायसन निवडेल होतो आप्पा फिरसन बोल 15 वर्ष मी गावना सरपंच होतो मला विरोध कोणी पेपर भरा रे नाही कोणी उंच बोट करा का नाही. मग मी बिनविरोध लायसन निवडेल होतो अरे बिनविरोध नंतर कसं झालं आता बिनविरोध भावाला बिनविरोध हं? बिनविरोध किती काम करा मी काय धर्मशाळा बांधी राम मंदिर बांध विठ्ठल मंदिर बांध संडाशी बांध्यात मुत्र्या बांध्यात काय मुत्र्या बांधत काय संडाशी खाद्यात दोन्ही मान बांधत रे मुत्र्या कशा बांधत कशा? माटेने काम करते ना हा सिमेंट पला तर चोपडी हा. दिलं लोकांना सांगतात बसेन मुता आजकालनी पब्लिक ऐकत नाही ऐकत नाही उभे उभे पोरस मारस त्या पोरसुमडे सिमेंट पला तर निघे मागले बिचार असं दात त्या पडेल मुत्रे मा शाळेने सुट्टी होईनी का पुन्हा लेवल ना पोरे असा तसा देखतन फपकन आगीन पैतात ओरिजिनल काम व्हायला पाहिजे ओरिजिनल काम मी ओरिजिनल काम मी करेल काय काम करेल आपण होतं का आपल्या गावाला अमरधाम अंबरधाम अमरधाम मी बांधलेले भाऊने अंबरधाम बांधले त्या अंबरधामात गेली चटाण नाही मी काम केलेलं काय आंबनेर हा ते हिंगोना इंगोन सीम आहे का कदाई मध्ये आंबनेर तर इंगोन सीम देखीला रोड कसा तयार करेल पट्टणी काय रोड तयार केलेले हा याला म्हणतो रोड रोडने अशी पक्की दिली एवढा खड्डा नाही फक्त माल निवडायच्यावर तुम्ही मग तुमले ते खस ओरिजिनल ओरिजिनल सगळ्यात ओरिजिनल बेनबुटाचे काम मी केले ह्या गावात. कोण आहे निमरी नाका निमरी नाका आई निमरीन ताईशी निमरी नाका आहे काय करेल होते का ह्या गावात मंदिर ह्या गावात मंदिर मी बांधले उच्च बाट
काय मंदिर बांधले मरी महिना लंगा खायला वगैरे वरील बायना लंगा येल होतात 90 सोड इनी सोड का ते नाही नाही वरील वडनल काम मी केले काय काम केले होते का गावात नळ योजना नाही. नळ योजना कोणामुळे तुझ्यामुळे पाण्यात टाकी कोणामुळे राम मंदिर कोणामुळे तुमच्या लग्न कोणामुळे तुम्हाला बायका कोणामुळे तुम्हाला 5 मुलं कोणामुळे तुझ्यामुळे अरे हो भास्कर भाऊ 5 पोर आहेत तुझ्यामुळे व्हायनात आम्ही का धरणा काम करायला अरे तुम्हाला लगीनले पैसा कोण दिला तुम्हाला बायका कोणी करतो तुमले 5 पोर नंबर लागू द्या रे हाय मरदा अरे मूर्खा, असं मरू नको टाक फोडून दारूची बाटली रे हाती धरू नको फोडून दारूची बाटली रे हाती धरू नको दारूची बाटली रे हाती धरू नको बाटली रे हाती धरू नको हे मरदा हे मूर्खा असं मरू नको टाक फोडून दारूची बाटली हाती धरू नको दारू सोडा आणि संसार जोडा असे शेषराव महाराज म्हणून गेले दुकानदार मतानदार वतनदार घरदार आपलं दारुडे एक अर्धा असला तर तिथलं वाकडं तिकडे तोंड करतो ती बाई ना सुकाय ना डोकाले तांदे आणि इग्या खाला घर दरवाजा लावले त्याला हक्कल रे हक्कल नाही शेषराव महाराजले जा तुम्ही त्याने हक्कलतात नाही द्या असं काबर घेतात तर तो काहीतरी लिहा आणि त्यानं जर प्रवचन ऐकलं तर दारू सोडी संसार चांगला झाला तो जवळ बोलवतो ना आपण दारुड्याला हकलतो तो ताण देतो तो दारू प्यायची सवय तुला कशी लागली तू पितो केवढी दाखलपण पासून कोण लाई हो सवय बापच पेत दारू म्हणजे आता तो मना बाप दे ना मना बाप दारू दे ना आता मन मारले संध्याकाळी तुमने ग्रामपंचायत वेगळी आहे का काढलं ना मग मला ठौकादार फिरणार एक मत दारू तुझा बाप दारू प्यायचा दारूची सवय म्हणजे माझा बाप काय संध्याकाळी थकी बागी आहे आणि फिट व्हायचं मन मायले निंग रान निंग म्हणत मन मायले म्हणे हो तुझ्या आईला म्हणायचा मग असा राहून मी दरवाजा मा घेऊ मन मायन मन बापनं उपटा उपटी राहिली ते लिहून मी आखो पै जाऊ मन माय मग किती जाय मग एक दिवस सण होता म्हणजे असाच जत्रा मन माय म्हणे आज जर दारू पिसे ना मी उडी करील म्हणे तुझे म्हणाले मन बाप थोडा धाके पडी घ्या मग असं कर म्हणे मी घरच राहत मला मांगाड दे माहिती तांब्याभर मला थरकवी राहणे मग असा पोऱ्याची राहतो मीच होतो तो या वयाचा बरं नार्या तुम्ही बापले एक तांब्याभर लय म्हणे बिलाटी मधून बिलाटी दूर होती 1 किलोमीटर लांब 1 किलोमीटर राम आणि लाईन नेमकी झाली होती अंधार कुत्रातले ब्याव असं करत चालू आता लईन दारू पण अर्धा रस्त्यावरून मन बाप असा जो कांड्या दे ना दारूमुळे मन बाप जो कांड्या कस काय ते आपण पी देखून काय केलं अर्धा तांब्या उपाडती ना आता अर्धा तांब्या जर तू घरी घेऊन गेला तुझा बाप मारेल तुला मारी म्हणजे फुल तांब्या पाहिजे मन बापले त्याकडे पाणी बी नाही होता मग काय केलं आता त्या कणमुती ती ना फुल तांब्या मन बापले देतात मन बापले गटा फुलला डबल होई हो कुठून सुरुवात झाली बापापासून थोडी याला का धरा दारू पासून फायदा कसले फायदे 3 फायदा एक नाही 3 फायदा 3 फायदा पहिला फायदा अट्टल दारुड्याने कुत्रा कधी चावत नाही तो या टाइम पासून बिलाटी मागून किंवा दारूनी भट्टीवर जा 1 पॅक 2 पॅक 3 पॅक चौथा पॅक कथा मता होई जात आणि अंदाज बनते गली मला अक्षा गाया देत चालायचं बाई दिसो आता एक प्रकारे आपण ऍक्शन करायची अक्षर करतात का तू दारुड्या व्हायचं हा कुत्र होईल नंदीवर पाय दिली अरे तू रे तात्पुरता कुत्रे रस्त्यावर झोपलेलं असते कसं असतं आणि मग ते उठत आंघोळा दिसत चावू नका त्याला कुत्रा त्यांना शिनच तसा राहा तो जर एवढा आंड्या पाट्या खिरवला तर कुत्र्याला वाटेल की आऊ तर नळडावर पाय ठेवा ठेवायचा म्हणा राहणार आपल्याला काय टाकीन डायरेक्ट आहे का नाही? भाऊ पहिला फायदा 2 नंबर फायदा 2 नंबर फायदा
कोणता अट्टल दारुड्याना घर चोरी होत नाही. चोरी का होत नाही? दोन चोर राहतात हा आणि त्या भट्टीवर बसत राहतात दारूच्या अड्ड्यावर. तर आज मधुकर आयरेना घर चोरी करायला जावा. चोरी करायला जावा नाही अहो त्याचा सल्ला राहत. आणि मधुकर आयरे अट्टल बेवडे तो नेमकाच नाव्या गाण ठेवला दारुड्या पाहिजे हा दारूवाला पा. मग त्या चोर देखतात किरपा अरे तुझं मधुकर आयरे ना घर दही राहता चोरी करायला मधुकर आयरे ते तांब्या गाण ठी राहिना या ना घर मग मना लोस बरोबर. हा दुसरा फायदा. शेवट फायदा 3 नंबर फायदा कोणता? अट्टल दारुड्या म्हातारा कधी होत नाही. का बरं? अरे म्हातारा व्यवस्था वाचतच नाही तो. 35 मान 20 मान 25 मान उपडी जाय ना आखो एन्जॉय करायला कोण पार्टनर दारू ही माणसाला 80 पोटे कशी उपटून मारते. 85 पोट याला दारूचा घोट. काय परिस्थिती आहे तर दारोड्याना अंगना कपडा देखा आंबट वासेस उठून वासेस अंग धुवानी सूत नाही काही चांगला विचारणी सूत नाही तो वटासवर पडत फिरत. दारू विकणाऱ्याचं घर बघा लखलखी दारू पिणाऱ्याचं घर. आणि याजाने पैसा काय काढतो काय बायको रोजाने जाते तिचा पैसा मालकाकडून घेऊन परभारी दारू पितो. ती बायको कंटाळून 2-2, 3-3 लेकर माहेरी निघून जाते. पोरं त्याच्या स्वाधीन करून देते. समाज तुम्ही जनवार मी चाललो भाऊ एकलाच गाव मा सुनाड बोगण्यासारखा कोणाच्या घरी भुकेने व्याकुळ होऊन रडत बसतात. उपाशी पोटी आला दारू कोणाचा तमाशा आहे.